बघितलं का माझा आजार पण म्हणजे सॉंग वाटायला लागले आता. सॉंग कसं असतं? वाटतंय की त्यासनी सॉंग करते ह्यासाठीच नवऱ्याला बोलवून घेतलंय हिंडायसाठी. मला काय लय सुख नाही दवाखान्यात जाऊन सुया खुपसायला. तुझ्या नादाला लागायला नाही. माणसाचं माणसाला इथं बरं नाही. माणूस तसंच वडवड घरचं निम्म काम मी वडून येते तरी बी सॉंग वाटतंय माझं. तिच्या नादाला लागायचं नाही. उद्या विनायकदाई बुरड देऊ. ती गेली ती पण याला येते उद्या याला ती आल्यानंतर त्यांची पण ती रोज रोज दवाखान्यात काय म्हणते मग? दवाखान्यात रोज असतंय का म्हणते? मग आता मोतखड्याला जावं लागतंय. इलाज नाही. डॉक्टर म्हणतंय उलट नशीब लवकरात लवकर आला तुम्ही, नाहीतर पुन्हा ऑपरेशन करायला लागलं असतं. मग काय. मोठा खडा असल्यावर पडत पण नाही सलाईन पण. नशिबाला आलेलं आता काही करत बसायचं. सगळ्यांना वाटतं जे नशिबाला आलेलं सोसायटीला लागतं. नाही पण दुसऱ्याचं म्हणजे मजा वाटते लोकाला. स्वतःच असलं का दुखणं हाय, स्वतःला पाय उचलत नाही, स्वतःला चक्कर येते, त्यांचं दुखणं म्हणजे हे. तिला निमित्त लागतं काय झालं. अहो तिला दुखणं आलं त्यावेळेस मी किती त्यांना हे केलं, मदत केली, हे केलं तरी जाणीव ठेवत नाही ती कोण कोणाची. निमित्त लागतं तिला, काय ना काय निमित्त लागतं तिला. म्हणते अजून जाऊ कोण कोणाची, जाऊ तशी वागतीयच कोण कोणाची असल्यासारखी. मग काय. उद्या आपण त्या स्प्लेंडर मध्ये त्याला टाकू, त्याला टाकाय का बाटली घ्या की एका बाटलीत नाही आणा टाकून. थोडं आता अर्धी लिटर आणू आणि पण डिगनची राहू द्या नेऊन गाडीची टाकी आणून त्यात फुल करून सर्व्हिसिंग करू जरा गाडीची. सर्व्हिसिंग करायला पैसे आणायचं कुठनं? रोज लोकांकडून उसणं पासणं करत बसले, हाय हिरीन फेडायचं पडलंय, काय होत नाही. उराव करायचंय नुसतं. काही करा बाजरी बिजरी काय. मी तर तुम्हाला आज नको म्हणतो दवाखान्यात. कालच गेले 700-800 रुपये. जावं लागते दवाखान्यात, पैसे जातील म्हणून काय घरी बसली का? दवाखाना एक चांगला आहे तिथं बजेटमध्ये, त्या दवाखान्यात आपलं होतंय. दुसरीकडे गेलं का 2-2 हजाराशिवाय फाडत नाही ती कमी. पावसाळा जरा गोंगावले चांगलं. काल बी गावलो पावसातच, तसंच आलो पावसातच, काय करायचं. मला जरा अशक्तपणा आल्यागत झालाय सगळा. श्रावणी धरली त्यात दोन दिवस जेवण नाही. हा लय अशक्तपणा आल्यागत झालाय. एक टाइम जेवत होता तेव्हा बी जरा बरं होतं, पण आता 2 दिवसात पाकच पेकळायलाय. हे पाय स्वतः मला काय वाटतं लोकांच्या नादात स्वतःच्या जीवाची आपदा करून बघा. आता बोंब अजून खाईल 2-3 रोज बोंबलत बसते ना बघी पण बाजार नाही यावं नाही त्यावेळेस आपण एक शब्द बोलायचं नाही त्याची त्याला आणू दे. तसं कसं असतं या आणायचा बाजार हो काय, मी पिशवी आणली मग नाही नाही आणाय नाही, मी तर घेत नाही बाजार. थोडंफार घ्या, शेंगदाणा हे डाळी डोळी तरी काय सुद्धा घेत नाही. मग तुला लई नखरा करायचं आणतो तू उलट करू खाऊ नको माझं काय सुद्धा नाही. अहो कसं तसं घरात राहून उगा एका घरात जाऊन वैर करायचं, त्यांनी केलं म्हणून आपण करा, त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहतोय मग पुन्हा. हा शेवटचं त्यांना आकली येत नाही ते. मस्त किती जरी काही राग आला तरी मनस्ताप आलं तर तिथल्या इथं घाटा गिळावं लागतंय. तुमच्यापेक्षा जास्त मला राग येतोय, पण काय करायचं. अगं कसं असतंय माहिती आहे का, जसं जसं माणसाला थोडं केल्याशिवाय तर माणूस सुधरत नाही. तिच्या मन मोकळं व्हायला लागलंय ना सगळं. काय जशाच तसं करा आणि काय बी करा. ती वटणी म्हणते बॅटरी जागच्या जाग्याला उतरू द्या, चावी देत नाही म्हणते गाडीची. ना देऊ तिच्या चावी, जागच्या जाग्याला बुलेट बंद राहू द्या म्हणते. तिला सांगते कशी बंद ठेवायची, 2 एवढं सर होती तिला सांगतो कसं आहे ते बोलत टाकतो कोण. मग काय घेण्यात आणि इकण्यात अर्थ आहे हो. मग टाकतोय टाकतो आणू ये नाव पैसे तिच्यात लय नखरा आहे तर रातोरात बोलत टाकतोय करून आणू ये नाव पैसे टाकतो सगळं. तिच्या काय बापान दिले का मला पैसे. कशाला लोकांच्या बापापर्यंत जाऊ नका तुम्ही बी. तुम्ही बी राग कंट्रोल करा उगाच. त्यांनी केलं म्हणून आपण करण्यात अर्थ नसतो या. मला तर तुमच्यापेक्षा जास्त राग येतोय. सण सुद्धा आला का प्रत्येक वेळेस प्रत्येक सणासुदीला ही काहीतरी घोळ घालते. प्रत्येक सणासुदीला प्रत्येक सणाला नेतोय तुला इकडं तिकडं म्हणाव, माहेराला ह्याला आता जा म्हणाव, चालत जा नाहीतर होठाव जाणार जा बोलड बरोबर तुला नेतो आता चांगलंच तुला सणासुदीला इकडं तिकडं. लगीन झाल्यापासून का नेतो इकडं तिकडं तरी माझ्यावर हे करते या. नवरा बघलेला ठेवतीन तिराच्याच मागं लागते, काय करायचं. आणि भाऊजीला बी कळत नाही बी. आता तुम्ही 2 दिवस भाऊ करता, 2 दिवस तुम्ही गेलता हाय का भाऊजीचा एक शब्द काल आला काय बोललं का तुम्हाला. तुम्हाला बी लई पुळका येतो भावाचा. भाऊ बायकोनं थोडं फुलवलं का फुलत्यात, तो समोर दाखवत नाही ते एवढं. पण मला वाटलं काहीतरी भाऊ 2 दिवस नाही काहीतरी हातपाय चालवत्याला काहीतरी म्हणत्याला, भाऊजी सुद्धा गपगार जागच्या जाग्याला.
माझं कसं मला लय म्हणजे लय हे व्हायला लागले बघा, टेन्शन यायला लागले. हे दुखणं एक इकडून लागले, त्याचं पोटात दुखतं वेगळंच आणि हे घरातलं टेन्शन वेगळंच. मला मागच्या 2-3 दिवसापासून होतंय, पण आपलं गप बसली या. ग बस नाहीच तर हे ग बसलं का तिला नाटक करायला लागली या. नाटकं करते ती, करणारी हे करते ती या. मरांमध्ये झालंय आपलं. लय उकरायला लागली आज. पाऊस येतोय मैदा लवकर. उकारते आज. चला येऊया जाऊन. माणूस मोहर निघलं का महाग तिचं ती म्हणते ती का नाही, पुथीपुराण चालू करते या. महाग काहीतरी आठवक, महाग काहीतरी वाईट वांगाळ बोलायचं. तिला काय वाटतं वाईट वांगाळ बोलल्यावर चांगलं होतंय वे. माणसाचं कायम वाईट चितायचं. मोहर माणूस गेलं का महाग वाईट चितायचं. तिचं तिला पटतंय, तिचं वागणं. कुणी काय बोलावा. दवाखान्यात जाऊन अजून सलाईन पाऊस येतोय का आपल्याला माघारी कवा वस्तू करून संपायचं ते. आता काय आणता. करायचं. लय गोंगावलं या. सकाळपासून काम होतंय घरचं. रेनकोट तर तो घेतलं का? नाही घेतलं व. सर्दी झाली काय तुला? शिकाय येते ते या. सर्दी झाल्या शिकायचं ते काहीतरी वाळा करतोय ना. रेनकोट आणायला पाहिजे होतं खरं. मग येताना पाऊस बिऊस लागला तर का लागायचं नाही. लागला तर लागला. मग आता काय करायचं. आता महागारी जाता का इथनं निम्यात. बस मग चला बस जाऊ गाडी चल. तिला गाडीला एक धरायचं राहते पिल्डर बरी. हा धरायला नाही एवढी इथं ही आहे. मग काय एवढीशी नळी बुलेट. बरं वाटतंय म्हणते मला बुलेटवर हिंडायला. तिला वाटतंय हिंडावा करावा. बरं अग बाया हिंड, तुला काय हिंडायचं ते नवऱ्याला घेऊन पा. आम्हाला नाही तसलं हिंडा वाटत. दुखणं आल्यावर पर्याय नाही का हिंडाय बरी अशी जाते 12-12 कोसमी बिना कामाची. ती बी माझंच तोंड दिसतंय सगळ्याला. अजून काही माती बिती टाकली असेल पोरांनी सायलेन्सर मध्ये. उतर बरं जरा. बघा सायलेन्सर मध्ये माती बिती टाकली का. खरखर वाजतंय. काय अडकले असेल मग काटकी बिटकी. आपली ठेवली तर झाकून लोकांची वापरायची. बिचार विनायक दादा एक प्रत्येक कामावर पडतं काय. धुया त्यांची गाडी आपली इथं पैसे देऊन चोपर ओढला धुया. पैसे देऊन का घरी. धुया पैसे देऊन नाही तर घरी मोटर चालू करून धुया घरी. चांगलं धुया लागते. क्षेत्र ओढलं या. आज पाऊस कसं करतो पण आणतो. पाऊस झाकाळलंय सगळं. काल पावसात भरली असेल. इथनं पाणी साठलं थोडं थोडं. चित्र उडलं का समजा ह्याच्यातनं मड गार्डन मधनं ह्याच्यातनं जात. उद्या त्यांची देऊ धुवून चांगलं ठेवू आपलं. तर देऊन मग तुम्हाला एसटीनंच यावं लागेल उद्या. ये एसटी मग काय करायचं. मला रक्षाबंधनला जावं म्हणत होती. कसं करताय. जाय स्प्लेंडरवर. एक दिवस हाय आपला. लेकरं बिकरं तू जा एसटीनं. मी राहतो इथं आपला. बघू आता. जा उद्या देवाचं हे हाय. सगळेजण भाव हे सगळे आले ते गावाला ये म्हणते ती. दरवर्षी तर राखी पौर्णिमेला मी जातच नाही. आता हे देवाला आले ते योगानं म्हणून. नवीन लगीन झालंय म्हणून आले ती बी गावाला. नाही येत असलं घे बरोबर त्याला. मग उद्या त्यांच्या तिथं देव हाय. काय येतं ते. आपल्याला देवाला जावं लागते अजून. हा देवाला तर जावं लागते कुठं. तिकडं. मग तीच की भाकणुकीला हे जावं लागतंय. मी म्हणलं आजीला बघू येणं झालं तर 1-1:30 वाजता. 1-1:30 वाजता कशी म्हणली सर पाऊस आलाय लवकर ये म्हणली. भाकणुकी असते ऐकायला. सर चला चला जाऊया आता. माझं डोकं तर म्हणताळ दुखायला लागले. दुखणं वरचीवर वाढायला लागले बरं. कमी काय